once again good to see all of you पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना बघून मला आनंद होत आहे and to share the Word of God with you. आणि तुमच्या बरोबर देवाचं वचन सांगण्यासाठी मला मोठा आनंद होत आहे. This being the first Sunday of the month, आणि महिन्याचा हा पहिला रविवार असल्या कारणाने we are going to celebrate communion. आपण मेजामध्ये सहभागी होणार आहोत. And it's always special when you are around the table. आणि ज्यावेळेस तुम्ही मेजासोबती असता ही नेहमीच एक विशेष गोष्ट असते. So we're going to look at the Word of God from John chapter 1. आणि यावेळेस आपण आपले पवित्र शास्त्र उघडणार आहोत. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय. And we will go from verses 35 through verse 46. आणि वचन 35 ते वचन 46 आपण यावेळेस वाचणार आहोत. And as we are turning over there, I want to thank the church आणि ज्यावेळेस आपण हा शास्त्रपाठ पाहणार आहोत मला सर्वात प्रथम मंडळीचे आभार मानायचे आहेत for hosting the pastors conference. आणि जी आपली पास्टर्स कॉन्फरन्स झाली त्याचंच आयोजन केल्याबद्दल And thank you to the pastoral community here at the church आणि मंडळीमध्ये जे पास्टरची समिती आहे त्यांच्यासाठी पण मी परमेश्वराचे आभार मानतो. for serving day and night, bringing the pastors from train stations to the hotels to staying arrangements and taking care of them. आणि दिवस रात्र त्यांनी काम केले त्याच प्रकारे जागून त्यांना सर्व जे पाहुणे मंडळी आहेत त्यांना या ठिकाणामध्ये आणायचं त्यांची राहण्याची व्यवस्था करायची. And then professors doing breakout sessions, and Akshay and Samuel and Sister Mamta sharing with the Orissa women. All of that is greatly appreciated. आणि जे सर्व प्रोफेसर लोकांनी ब्रेकआउट सेशनमध्ये त्यांनी जे सेशन घेतलेलं आहे त्याच प्रकारे ब्रदर अक्षय ब्रदर सॅम्युएल यांनी देखील चांगल्या प्रकारे आपल्याला साऊंड सिस्टीममध्ये मदत केली. आणि सिस्टर ममता त्यांनी ओरिसा येथील जे सर्व बहिणी आहेत त्यांना मार्गदर्शन केलं. We had people come from the tribal areas, आणि काही आदिवासी जमातीमधून आपल्याकडे लोक आलेले होते. and we sort of focused on bringing pastors from the tribal areas. आणि त्याच प्रकारे त्या आदिवासी अशा जमातीमधून पाळक या ठिकाणामध्ये आणायचा आम्ही प्रयत्न केला. Some of these people had never been on a train. आणि त्यापैकी काही जे लोक आहेत ते कधीही ट्रेनमध्ये बसलेले नव्हते. Some of these people have never been on a bus. काही लोक जे आहेत ते बसमध्ये पण बसलेले नव्हते. Some of these people have never seen an elevator. आणि त्याच प्रकारे जी आपली लिफ्ट असते ती देखील काही लोकांनी पाहिलेली नव्हती. And so we wanted to bless them, not only to bring them, but to serve them, because they're serving the Lord in most remotest part of the world. आणि जगामधील सर्वात जे आपण पाहतो की मोठमोठ्या जमाती आहेत किंवा फारच ग्रामीण दुर्गम असे भाग आहेत त्या ठिकाणामध्ये ते प्रभूचं कार्य आहे. म्हणून त्यांना फक्त या ठिकाणामध्ये आणण्याचंच नाही पण त्यांना आशीर्वादित करण्याचं काम देखील आमच्याकडून झालं. So day and night they sacrifice their lives for the Lord. आणि रात्रंदिवस ते परमेश्वर देवासाठी आपल्या जीवनाचा त्याग करतात. And we may not be able to go there, but we can certainly pray for them. आणि आपण त्यांच्या ठिकाणामध्ये जाऊ शकत नाही पण आपण खात्रीपूर्वक त्यांच्याकरता प्रार्थना करू शकतो. But it takes a lot of effort on the part of our church to host a conference like this. पण आपल्या मंडळीसाठी अशा प्रकारच्या सभा कॉन्फरन्स आयोजित करणं ही एक मोठी आव्हानात्मक गोष्ट असते. And we're thankful for that. आणि त्यासाठी आपण परमेश्वर देवाला धन्यवाद देतो. This morning, as we are turning towards the scriptures, यावेळेस आपण ज्यावेळेस आपले पवित्र शास्त्र या शास्त्र पाठाकडे वळवतो I think we are living in a time that is very precarious and unknown. आणि आपण ज्या वेळेमध्ये ज्या काळामध्ये राहत आहोत तो काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच प्रकारे अनिश्चिततेचा पण हा काळ आहे. We are living in a time when Israel and Iran are attacking each other directly. आणि आपण अशा काळामध्ये आता जीवन जगत आहोत ज्या ठिकाणामध्ये इस्रायल आणि इराण जे आहेत ते एकमेकांबरोबर प्रत्यक्षपणे हल्ला करत आहेत. We are living in a time when China and Taiwan is at each other's throat. आणि त्याच प्रकारे आपण पाहतो अशा काळामध्ये जीवन जगत असताना चीन आणि तैवान हे देखील एकमेकांचे गळे दाबण्यामध्ये चालू राहिलेले आहेत. And essentially with Russia and Ukraine, the entire European continent is at risk. आणि त्याच प्रकारे आपण पाहतो की रशिया झालं युक्रेन झालं आणि संपूर्ण जे युरोपियन राष्ट्र आहेत ते देखील अस्वस्थ आहेत. We know now that the North Korean army is fighting in Ukraine for Russia. आणि आपण पाहतो की आता उत्तर
कोरियाचे पण आपण पाहतो की जे रशियाच्या वतीने त्या ठिकाणामध्ये युद्ध लढत आहेत युक्रेनच्या विरुद्ध. It's not going to take a whole lot to start a World War III. आणि आता जागतिक युद्ध क्रमांक 3 हे सुरू होण्यासाठी जास्त वेळ राहिलेला नाही. We are on the eve of the American elections. आणि आता त्याच प्रकारे अमेरिकेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत आम्ही आता त्याच्या पायथ्यावरच उभे आहोत. And depending on who gets elected, it could completely change the world. आणि आता त्या निवडणुकीमध्ये जो कोणी अध्यक्ष म्हणून निवडून येईल खात्रीपूर्वक त्याद्वारे जगामध्ये वेगवेगळ्या उलथापालथ होणार आहे. Given those situations, आणि आता आपण या सर्व ज्या परिस्थिती पाहिलेल्या आहेत let's read the scriptures. आपण हा शास्त्रपाठ वाचणार आहोत. योहान याचा पहिला अध्याय वचन 35 पासून पुढे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधिता? ते त्याला म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पाहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे 10वा तास होता. योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, मशिहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. दुसऱ्या दिवशी त्याने गालीला जाण्याचा बेत केला. तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागून ये. फिलिप हा तर आंद्रिय व पेत्र यांचे नगर बेतसेदा येथला होता. फिलिपाला नतनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टांनी लिहिले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे. नतनेल त्याला म्हणाला, नासरेताहून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. In some ways, after the pandemic, आणि आपण पाहतो की ज्यावेळेस महामारी आलेली होती त्यानंतरचा जो काळ आपण पाहिला how we do church has changed a lot. आणि कशा प्रकारे मंडळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. But the mission of the church still remains the same. पण आपण पाहतो की मंडळीची जी कामगिरी आहे ती तीच राहिलेली आहे. And it's always been to make disciples. आणि खरोखरच आपण जी मोठी कामगिरी आपल्याला देण्यात आलेली आहे ती म्हणजे शिष्य निर्माण करणे. And so this morning, as we evaluate and examine our lives, आणि या सकाळी ज्यावेळेस आपण आपल्या जीवनाचं पडताळणी आणि निरीक्षण करीत आहोत I want you to ask a question to yourself. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतःलाच हा प्रश्न विचारावा. How are you doing with that mission? आणि ही जी कामगिरी दिलेली आहे तुम्ही त्यावर कसं काम करीत आहात? What ministry are you involved in? आणि तुम्ही कोणत्या सेवा कार्यामध्ये समाविष्ट झालेला आहात? What ministries should you be involved in? आणि कोणत्या सेवा कार्यामध्ये तुम्ही समाविष्ट झालं पाहिजे? What ministries should you start? आणि कोणती सेवा कार्य तुम्ही सुरू केलं पाहिजे? And what ministries should you shut down? आणि कोणती सेवा कार्य तुम्ही बंद केलं पाहिजे? What is going to help us make disciples? आणि आपण आता अशा प्रकारे काम करणार आहोत आणि त्या काम करण्यामुळे आपण नेमके शिष्य कसे बरं तयार करू शकतो? That is a collective challenge for you and I as a church, but also individuals. The challenge remains the same. आणि तुम्ही आणि मी एक मंडळी या नात्याने आपल्यासमोर हे एक मोठं आव्हान आहे. आणि त्याच प्रकारे एक स्वतः व्यक्ती म्हणून एक शिष्य कसा निर्माण करायचा, शिष्य कसे तयार करायचे हे देखील मोठं आव्हान आहे. As you sit this morning, जसं आपण आज या सकाळी बसलेलो आहोत, are you a participant? आणि तुम्ही एक सहभागी होणारे आहात? Are you a disciple? तुम्ही एक शिष्य आहात? Or are you a spectator? का तुम्ही फक्त प्रेक्षक म्हणून बघणारे आहात? Or are you just sitting in the back room just clapping? का तुम्ही फक्त मागे बसून फक्त टाळ्या वाजवित आहात? See, John chapter 1 describes the calling of the first disciples. आणि आपण वाचल्याप्रमाणे योहानाच्या पहिल्या अध्यायात
येशू आपल्या पहिल्या शिष्यांना बोलावित आहे. It reminds us what a disciple is and what it should be, आणि एक शिष्य म्हणजे काय आणि शिष्य हा कशा प्रकारे असला पाहिजे हे आपल्याला शिकवितं. and what a disciple does. आणि एक शिष्य नेमकं कोणते कार्य करत असतो. And as we walk through this passage, there are two things, आणि जसं आपण या परीक्षेमध्ये मत पाहतो, दोन गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. only two things फक्त दोनच गोष्टी that applies to all of us. की ज्या आपल्या सर्वांना लागू होतात. All disciples do these two things. सर्व जे शिष्य आहेत ते या दोन गोष्टी करत असतात. John the Baptist had just baptized bunch of people, बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे त्याने आता नुकताच काही लोकांचा बाप्तिस्मा केलेला आहे. and that's where we began in verse 35. आणि आपण आता इथून पुढे 35 वचनापासून पुढे सुरुवात करतो. John is standing with Andrew and John the apostle, आणि या ठिकाणामध्ये आपण पाहतो की योहान हा जो शिष्य आहे आणि आंद्रिया अशा दोन व्यक्तींबरोबर बाप्तिस्मा करणारा योहान उभा असतो. I know in the New Testament the word John can be confusing because there's 5 different Johns. आणि मला माहिती आहे की नवीन करारामध्ये 5 योहान असे वेगवेगळे व्यक्ती आहेत आणि त्यामुळे आपण गोंधळामध्ये पडू शकतो. But in verse 36, पण वचन 36 मध्ये looking at Jesus as he walked, he said, आणि येशूला जाताना न्याहाळून तो काय बरं म्हणतो, behold the Lamb of God. हा पहा देवाचा कोकरा. Behold in the scripture always means don't miss this. आणि शास्त्रपाठामध्ये ज्या कोणत्या वेळेस आपण हा शब्द वाचतो हा पहा, याचा अर्थ असा होतो की तुम्ही हे गमावू नका. Meaning stop, याचा अर्थ असा होतो की तुम्ही आता थांबा, pay attention. तुम्ही आता व्यवस्थित लक्ष द्या, It's important. कारण ते अतिशय महत्वाचं आहे. So he's talking to his 2 disciples, आता तो आपल्या 2 शिष्यांना काय बरं म्हणतो. and a little bit of context here. या ठिकाणामध्ये आपण थोडीशी जर पार्श्वभूमी पाहिली, This is a Jewish man आपण पाहतो की हा एक यहुदी मनुष्य आहे speaking to Jewish men, आणि आता तो यहुदी व्यक्तींशी बोलत आहे. and in order to understand the gravity, आणि त्याच प्रकारे त्याचं जी भूमिका आहे त्याचं त्याच प्रकारे जे महत्व आहे ते समजावून सांगण्यासाठी when he said, behold the Lamb, ज्यावेळेस तो म्हणतो की हा पहा देवाचा कोकरा, he was talking about the entire Old Testament. तो संपूर्ण जुन्या कराराविषयी बोलत आहे. The purpose for which Jesus came, आणि ज्या उद्देशासाठी येशू ख्रिस्त आला, to be the Lamb of God. देवाचा कोकरा होण्यासाठी. The Old Testament is not unhinged from the New Testament. आणि जुना करार आपण पाहतो नवीन करारापेक्षा तो वेगळा असा नाही. The entire Old Testament is about Jesus. जुना करार हा संपूर्णपणे येशू ख्रिस्ताविषयी आहे. The Old Testament foreshadows Jesus आणि आपण पाहतो की जुना करार हा येशू ख्रिस्ताची एक सावली आहे and his need to be a redeemer. आणि त्याच प्रकारे एक सुटका करणारा आणि मुक्तिदाता म्हणून त्याला समोर ठेवणारा आहे. And we see this over and over and over again. आणि आपण पुन्हा आणि पुन्हा याविषयी पाहत असतो. From the Passover to the sacrificial system, आपण पाहतो की वलांडणाच्या त्या सणापासून ते त्याग करण्यापर्यंतचं जी सर्व पद्धत आणि उत्सव आहे, to all the prophets, तोपर्यंत जे सर्व संदेष्टे झाले that there is a redeemer coming, की त्या ठिकाणामध्ये एक मुक्तिदाता येणार आहे a rescuer coming. आणि एक सुटका देणारा येणार आहे. That is symbolized ते याचं दर्शक आहे. in the sacrificial system आणि जे त्याग करण्याची जी पद्धत आहे, as the animals were sacrificed. ज्या ठिकाणामध्ये सर्व प्राण्यांचं त्या ठिकाणामध्ये आपण पाहतो की त्यांचं अर्पण केलं जायचं. This is not a lamb of God. आणि हा देवाचा कोकरा नाही, That is not another lamb of God, but the lamb of God. किंवा तो आणखी कोणीतरी कोकरा आहे असं नाही, पण हा देवाचा खुद्द कोकरा आहे. See, just like the lambs had to be spotless, आणि ज्या प्रकारे एखादा कोकरा घ्यायचा होता आणि तो निर्दोष असा पाहिजे होता, Jesus the lamb lived a perfect life. आणि येशू जो ख्रिस्त आहे त्याने एकदम परिपूर्ण असं जीवन जगलं. He lived the perfect life that we could not live, आणि त्याने असं परिपूर्ण जीवन जगलं जे आपण कधीही जगू शकलो नसतो. and died in your and my place as a substitute. आणि त्याच प्रकारे आपल्या ऐवजी त्याने ते वधस्तंभावरचं मरण सहन केलं. Just like all those sacrifices had symbolized for all those years. आणि आपण पाहतो की इतक्या वर्ष जे सर्व अर्पण केलं जायचं त्या अर्पणाचंच हे एक प्रतीक आणि एक दर्शक होतं. Now look at verses 37 through 39. आता आपण वचन 37 ते वचन 39 यामध्ये असं पाहतो. त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधिता? ते त्याला म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे हे पाहिले
त्या दिवशी ते त्याच्या इथे राहिले तेव्हा सुमारे 10वा तास होता. Jesus looks around and sees two people following him. आता येशू मागे वळून पाहतो आणि त्याला असं समजतं की 2 व्यक्ती त्याच्या मागे मागे येत आहेत. A good question. आणि एक चांगला प्रश्न, What are you seeking? तुम्ही काय शोधत आहात What are you desiring? आणि तुम्ही कशाची इच्छा धरीत आहात What are you chasing after? आणि तुम्ही कशाच्या बरं मागे मागे जात आहात. What are you looking for? तुम्ही नेमका कशाकडे बघत आहात What are you hungry for? किंवा तुम्ही कशासाठी भुकेले आहात. What is on your mind? तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. That is a great reminder that Jesus, in that question, आणि आपण पाहतो की या प्रश्नामध्ये येशू ख्रिस्त अशा प्रकारचा एक आठवण करून देत आहे is posing to us that everybody is seeking something. आणि आपल्याला हे सांगत आहे की कोणीतरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा शोध घेत आहे. If you keep that in your mind, जर तुम्ही आपल्या मनामध्ये हे ठेवलं that can be an icebreaker to every conversation. तर प्रत्येक जे संभाषण चालू आहे, जो प्रत्येक संवाद चालू आहे, त्याच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा हा भाग असू शकतो. Whether it's a homeless person on the street you're speaking to, मग किंवा असा एखादा व्यक्ती असू शकेल जो रस्त्यावर राहतो, ज्याला राहण्यासाठी घर नाही, तुम्ही त्याच्याशी बोलता. or an executive of a company. किंवा आपण पाहतो की एक मोठी कंपनी आहे आणि त्याचा एक मोठा संचालक किंवा मालक तो असू शकेल. What are you seeking? तुम्ही कशाचा शोध घेत आहात Is this it for you? आणि ते तुमच्यासाठी खरोखर खाण्यासाठी योग्य आहे का. What you have, is that all? आणि जे तुमच्याकडे आहे ते संपूर्णपणे पुरेसं आहे का. See, history is repetitious. आणि आपण पाहतो की इतिहास जो आहे तो स्वतःची पुनरावृत्ती करत असतो And there is horizontal आणि accomplishments, जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या मागे मागे ती गोष्ट जात असते. but that never ultimately bring fulfillment to your life. पण आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये नेहमीच ती तृप्तता आणेल, परिपूर्णता आणेल याची गरज नाही. See, when good things ज्यावेळेस एखादी चांगल्या गोष्टी, become God things, ज्यावेळेस आपण त्या देवाच्या गोष्टी होतो असं पाहतो, they collapse. त्यावेळेस आपण पाहतो की त्या पूर्णपणे कोसळतात. Because they were never meant to be the purpose of your life. कारण त्या तुमच्या जीवनाचा उद्देश कधीच नव्हत्या. I remember when I was 18 years old मला आठवतं ज्यावेळेस मी 18 वर्षांचा होतो and I took my first flight with $20 in a suitcase to the US. आणि अमेरिकेमध्ये मी पहिल्याच वेळेस विमानामध्ये बसलेलो होतो. माझ्याकडे $20 होते आणि माझ्याकडे माझी बॅग होती. I didn't know how life was going to turn out. आणि मला ठाऊक नव्हतं की आता माझं पुढचं जीवन कसं असणार आहे. I just knew I couldn't fail. आणि मला फक्त एवढंच माहिती होतं की मी अपयशी होऊ शकत नाही. And so then you have an ambition and a vision for your life. आणि मग तुम्हाला तुमच्या जीवनासाठी काही स्वप्न असतात, काही दृष्टांत असतात, महत्वाकांक्षा असतात. And it didn't matter what hardships you faced. आणि मग त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये किती आव्हानं येतात, तुम्ही किती कष्टाला सामोरं जाता, यामुळे काही फरक पडत नाही. You knew nobody could help you. You had to help yourself. कारण तुम्हाला ठाऊक असतं की आता मला कोणीही मदत करणार नाही, मलाच माझी स्वतःची मदत करायची आहे. You don't know anybody. तुम्ही कोणाला ओळखत नाहीत You're in a foreign country. आणि तुम्ही एका वेगळ्याच देशामध्ये गेलेला आहात You hardly understand the people and the culture. आणि त्या ठिकाणामधले लोक, त्याची संस्कृती तुम्हाला काही ठाऊक नसते. The only thing you can do is you have God and you got to survive. आणि आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट ठाऊक असते, तुम्ही आहात, तुमचा देव आहे आणि तुम्हाला त्याचं कसंही करून राहायचं आहे. And so, just like anybody else, I thought if I succeed and get educated, आणि दुसऱ्या व्यक्तींप्रमाणेच मी देखील असा विचार केला, त्या देशामध्ये मी गेलो, त्या ठिकाणामध्ये जर मी शिक्षण घेतलं and if I can get a job and become very successful, आणि त्या ठिकाणामध्ये मला नोकरी मिळाली तर माझं जीवन यशस्वी होऊन जाईल. then things will be better. आणि त्यानंतर मग ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू चांगल्या होतील And it would accomplish the things I wanted to accomplish. आणि ज्या गोष्टींची महत्वाकांक्षा मी धरलेली होती त्या गोष्टी परिपूर्ण होतील. And so, I got my education, got married and all of those things. आणि मग त्यानंतर मी शिक्षण घेतलं, त्यानंतर मी लग्न केलं आणि पुढच्या आणखी गोष्टी चालू राहिल्या. And when you get to the top of the world, आणि आता ज्यावेळेस तुम्ही जगाच्या एकदम शिखरावरती असता you're making all the money you can make. आणि जेवढं तुम्ही जास्त पैसा कमवू शकता तितका जास्त तुम्ही पैसा आता कमवू लागता. You have all the cars and you have all the houses, you have all the good things that you think you should have. आणि ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करता की माझ्याकडे चांगलं घर असलं पाहिजे, चांगली गाडी असली पाहिजे, चांगल्या गोष्टी असल्या पाहिजेत. And you suddenly realize आणि तुम्हाला मग अचानक असं समजतं that none of those things give you the fulfillment you thought that they would give you. आणि कोणत्याच त्या गोष्टी अशा नाहीत की त्या तुम्ही विचार केला होता की त्या सर्व माझ्या महत्वाकांक्षा आणि माझी स्वप्न पूर्ण करू शकतील.
because there was more to be had. कारण का तर आणखीन काही गोष्टी होत्या की ज्या अजूनपर्यंत आपल्याला हव्या होत्या. So now the cars weren't enough. आणि मग आता गाड्या आहेत तेवढंच पुरेसं नाही. Now we wanted a home on the ocean. आणि आता आम्हाला समुद्र किनाऱ्यावरती आमचं स्वतःचं भलं मोठं घर हवं होतं. And then to get there, we needed to rent an airplane. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणामध्ये आम्हाला जाण्यासाठी मग एक जे विमान आहे त्याची देखील गरज होती. A private jet. आणि मग एक स्वतःच्या मालकीचं असलेलं विमान. And then that's not enough. आणि फक्त तेवढंच पुरेसं नाही. And there's more. आणखी गरज वाढू लागते. You see, that's what the world has to offer. आणि आपण पाहतो की जग आपल्याला हेच देत असतं. It will never fulfill. ते कधीच आपली तृप्ती समाधान करू शकत नाही. And there is nothing wrong with having things and being successful. आणि कधी पण ही गोष्ट चुकीची नाही की या सर्व गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत किंवा आपण यशस्वी होऊ शकतो. But you realize that the stuff we buy, the stuff that we are so enamored with, आणि आपण पाहतो की ज्या आपल्या स्वप्न घेऊन आपण चाललेलो असतो, जे बीज आपण घेत असतो आणि ज्या गोष्टी असतात आणि ज्या गोष्टी आपण पेरत असतो, all of those things या सर्व ज्या गोष्टी आहेत mean nothing. त्याचा अर्थ त्याचा उद्देश काहीही नाही. The car you thought was so amazing, आणि ज्या प्रकारे जी गाडी तुम्ही घेतलेली असते ती इतकी भव्य दिव्य असते and you park somewhere, आणि ती गाडी तुम्ही कुठेतरी लावता and then somebody hits it, आणि कोणीतरी मग त्या कारला येतं आणि धक्का मारतं, then what? मग काय होऊन जातं. Right? At some point, all of that stuff wears off. आणि आपण पाहतो की कोणत्या ना कोणत्या क्षणाला अशी वेळ येऊन जाते की त्या गोष्टी एकदम आपल्याला कमी महत्त्वाच्या मग वाटू लागतात. In the 1940s, आणि 1940 या सालामध्ये Maslow created a pyramid. आणि मॅस्लो जे आहे त्यांनी एक प्रकारचं पिरामिड केलेलं होतं. And this pyramid is outlined with 5 things that are basic. आणि आपण पाहतो की या 5 गोष्टींद्वारे हे जे पिरामिड आहे त्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट केलेल्या होत्या. And it starts with food, water, clothing, shelter, and those kind of things. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणामध्ये प्राथमिक मनुष्याच्या कोणत्या गरजा असतील तर त्या ठिकाणामध्ये अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा, पाणी, आणखी महत्त्वाच्या गोष्टी. And the top of it is self-actualization. आणि आपण पाहतो की आता सर्वात जे शिखरावर सर्वात उंचावर कोणती गोष्ट त्यांनी ठेवलेली होती की स्वतःचं जीवन नेमकं कशा प्रकारे आहे ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. Meaning fulfilling the ultimate need that you have as a human being. याचा अर्थ असा होतो की मानवी व्यक्ती या नात्याने तुमची सर्वात जास्त गरज कशाने तृप्त होऊ शकते. In 1971, 1971 मध्ये Maslow admitted that when he looked at his theory and the actual studies from it, आणि ज्यावेळेस त्यांनी हा जो पिरामिड तयार केलेला होता त्यांना अशा प्रकारे समजलं की जो पिरामिड त्यांनी तयार केलेला होता it's not enough. तो पुरेसा नाहीये. There has to be something more than that. आणि याच्यापेक्षाही जास्त कोणत्या तरी गोष्टीची अजून गरज आहे. Something transcendent. आणि अशी कोणती तरी गोष्ट की ज्यामुळे ते परावर्तित गोष्टी दिसल्या पाहिजेत. That is something above and beyond. आणि ते असं काहीतरी की ज्या गोष्टी अगोदर सांगितलेल्या आहेत त्याच्या पुढे जाऊन पण काहीतरी आहे. That is why Ecclesiastes says God has put eternity into man's heart. आणि म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे की परमेश्वर देवाने सार्वकालित्व मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ठेवलेलं आहे. And so in light of that, आणि त्याच प्रकाशामध्ये what are you seeking? तुम्ही कशाचा शोध घेत आहात. There has to be something more than this world. या जगापेक्षाही जास्त आणखीन काहीतरी आपल्या जीवनामध्ये पाहिजे. You see, we are made by God आपल्याला देवाद्वारे निर्माण केलं गेलेलं आहे and for God. आणि देवासाठी केलं गेलेलं आहे. And until we figure that out, जोपर्यंत आपण हे ओळखून घेत नाही you're going to be chasing from one thing to the next thing, to the next thing, to the next thing. आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये मग एका गोष्टीनंतर दुसऱ्या गोष्टीमध्ये, दुसऱ्या गोष्टीनंतर तिसऱ्या गोष्टीमध्ये असं तुमच्या जीवनामध्ये चालूच राहील. It's never going to be enough. आणि ते शोधण्याची जी गोष्ट आहे त्या कधीही संपणार नाहीत. You realize that you've been pursuing something that is not real in the world. आणि तुम्हाला मग असं जाणवेल की तुम्ही या जगामध्ये ज्या सर्व गोष्टींचा शोध करीत आहात त्याचा आपल्या जीवनामध्ये काही अर्थ, काही उद्देश नाहीये. And so in verse 39, आणि म्हणून वचन 39 मध्ये look what it says. या ठिकाणामध्ये काय म्हटलेलं आहे. तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पाहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे 10वा तास होता. And verse 40. आणि वचन 40. योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. So in verse 39, it says, come
and you will see. वचन 39 मध्ये येशू त्यांना म्हणतो, या म्हणजे तुम्ही पाहाल. That's a great invitation. आपण पाहतो की एक मोठं आणि महान असं आमंत्रण दिलेलं आहे. They came and saw where he was staying, आणि ते दोघं जण आले आणि त्यांनी पाहिलं की येशू कोठे राहत होता and they stayed with him. आणि ते त्याच्याबरोबर राहिले. Right? The question on the table is, am I a spectator or am I a disciple? मग या ठिकाणामध्ये प्रश्न असा येतो की मी फक्त बघणारा एक प्रेक्षक आहे का मी एक खरा शिष्य आहे. I said to you earlier, disciples do two things. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जे शिष्य आहेत ते दोन गोष्टी करत असतात. So number one, पहिली गोष्ट, they consistently follow Jesus. येशू ख्रिस्ताच्या ते नेहमी मागे जात असतात. In verse 37, they followed him. ते येशूच्या मागोमाग गेले. In verse 39, Jesus invites them to come and follow me. आणि वचन 39 मध्ये येशू त्यांना आमंत्रण देतो की या आणि माझ्या मागे या. In some version it says that Jesus says, follow me and I will make you fishers of men. काही भाषांतरामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करील. And in verse 40 they followed him. वचन 40 मध्ये ते दोघे देखील त्याच्या मागे गेले. And you study the word follow, जर आपण मागे जाणे या वचनाचा अभ्यास केला, it means to stay close, याचा अर्थ असा होतो की अतिशय जवळ राहणे, to go after, to accompany. आणि त्याच्या मागे जाणे किंवा त्याच्या बरोबर जाण्यामध्ये त्याच्या बरोबर साथ देणे. You may have wondered at times how and why the first disciples followed him. आणि मग तुम्हाला आपल्या मनामध्ये कदाचित असा प्रश्न येत असतील की पहिले शिष्य का बरं त्याच्या मागे गेले. It wasn't because he had some great things to offer to them. आणि आता येशू ख्रिस्ताकडे त्यांना देण्यासाठी फार मोठ्या महान भव्य गोष्टी होत्या हे त्याच्या मागचं कारण नव्हतं. But he has something eternal that they could see that they did not have in the world. आणि जगामध्ये त्यांना ती गोष्ट मिळू शकणार नाही जे येशूकडे होती, आणि ते म्हणजे सार्वकालिकतेच्या गोष्टी हे त्यांनी पाहिलं आणि त्याच्या मागे गेले. Jesus shows up येशू या ठिकाणामध्ये आपल्याला दिसतो and he begins to speak to their hearts. आणि तो आता त्याच्या अंतःकरणाशी बोलू लागतो. And he holds things to their lives, the story of their lives. आणि आता तो त्यांच्या जीवनाच्या ज्या कथा आहेत, ज्या कहाणी आहेत त्या त्यांना आता प्रकट करू लागतो. The Hebrew word for disciple is the word talmud. आणि टॅलमेंट हा आपण पाहतो की शिष्य या शब्दासाठी इब्री भाषेमधला शब्द आहे. And it stresses the relationship between the rabbi and the disciple. आणि रब्बी आणि शिष्य यामधले नातेसंबंध कशा प्रकारचे असतात हा शब्द आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देतो. And the Talmud in Jesus's day would give up their entire life to be becoming a disciple of a rabbi. आणि आपण पाहतो की रब्बी हा जो व्यक्ती असतो म्हणजे गुरुजी हा जो व्यक्ती असतो त्याच्यासाठी शिष्य आपलं संपूर्ण जीवन अर्पण करीत असतो. त्याला टालमट अशा प्रकारे इब्री भाषेतला शब्द आहे. The goal wasn't just to become to know the rabbi, but to follow and believe the rabbi. आणि आपण पाहतो की त्या मागचा उद्देश फक्त हाच नसतो की जो माझ्या समोर रब्बी आहे त्याला ओळखणं, पण त्याच्या मागचा उद्देश हा असतो की मी माझ्या संपूर्ण अंतःकरणाने त्याच्या मागे मागे जाईल. Remember, we are in a Jewish culture, आणि तुम्ही आता कल्पना करा की आपण यहुदी या ठिकाणामध्ये संस्कृती पाहत a आहोत, very religious culture. आणि फारच आपण पाहतो की धार्मिक संस्कृती ही आहे. All Jewish boys went to the Torah school. आपण पाहतो की जे सर्व यहुदी मुले असतात जे तरुण वयामध्ये येत असतात त्यावेळेस ते सर्व तोरा किंवा नियमशास्त्र म्हटलेले 5 पुस्तकं शिकण्यासाठी जात असतात. At the age of 5 through the age of 10, they studied and memorized the 5 books of the Bible. आणि वय 5 ते वय 10 या वर्षापर्यंत आपण पाहतो की ते नियमशास्त्राचे पहिली 5 पुस्तकं आहेत त्यांना ते तोंडपाठ झालीच पाहिजेत. Remember, this is when you're having a rough time reading through Leviticus in your Bible. आणि आपण आपल्या पवित्र शास्त्रामधलं लेविय हे जे पुस्तक आहे ते जे वाचत असतो ते वाचताना आपल्याला कधी कधी फार कठीण वेळेला सामोरं जावं लागतं. At age 10, there was an evaluation and examination. 10व्या वर्षी त्या ठिकाणामध्ये मग त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याची परीक्षा त्याची चाचणी अशी होत असते. And then, if you didn't pass, you were separated. आणि मग जर तुम्ही त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला नाही मग तुम्हाला विभक्त करण्यात येणार. At age 10, the ones that could memorize and understand the scriptures, they were given an opportunity to follow the rabbi. आणि मग आता वयाच्या 10व्या वर्षापर्यंत जो कोणी मुलगा असेल त्यांनी हे पहिले 5 पुस्तकं चांगल्या प्रकारे तोंडपाठ केली, चांगल्या प्रकारे समजून घेतली, मग त्याला अशा प्रकारचं बक्षीस देण्यात येत असायचं की तो आता त्या रब्बीच्या मागे जाऊ शकेल. And then finally at age 17, there would be another examination. मग आता 17 वर्षाचा तो मुलगा झाल्यावर आणखीन एक परीक्षेला त्याला सामोरं जावं लागतं. And at that time,
either you made it to be a disciple or you went away to your family business. आणि मग त्या परीक्षेवरून अशा प्रकारे तो निर्णय केला जायचा की तुम्ही आता 17व्या वर्षी एकतर तुम्ही आता त्या ठिकाणामध्ये शिष्य म्हणून तुमची नेमणूक होईल किंवा तुम्ही आपल्या कुटुंबाकडे परत जा आणि आपला ठरलेला व्यवसाय करा. To become a rabbi in those days was a very good thing. आणि त्या काळामध्ये रब्बी म्हणजे गुरुजी होणं, शिक्षक होणं ही अतिशय मोठी आणि चांगली गोष्ट मानली जायची. It was a very respectful thing. आणि एक सन्मानाची अशी ती गोष्ट मानली जायची. So people would seek out the best rabbi. आणि त्यावेळेस लोक जे आहे जो उत्तमातला उत्तम शिक्षक आहे त्याचा शोध घ्यायचे. And to ask if you could be a disciple and to be accepted was a big deal. आणि त्याच प्रकारे तू माझा शिष्य होतील का आणि शिष्य म्हणून त्याला स्वीकारणे ही देखील एक अतिशय मोठी अशी गोष्ट होती. And the rabbis were very picky about who would they choose as their disciples. आणि रब्बी हे जे लोक होते ते देखील शिष्य म्हणून आता कोणाला निवडतील ही देखील एक मोठी आव्हानात्मक आणि महत्त्वपूर्ण गोष्ट होती. And so this whole process was very important. आणि ही संपूर्ण ही जी प्रक्रिया आहे ती अतिशय महत्त्वाची अशी होती. In the same way, I think the process of having a relationship with Christ is very important. त्याच प्रकारे आपण ही प्रक्रिया पाहत असताना येशू ख्रिस्ताबरोबर नातेसंबंध कसे आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. The disciples did this for 3.5 years. आपण पाहतो की जे सर्व शिष्य होते त्यांनी येशू ख्रिस्ताबरोबर 3.5 वर्ष ही प्रक्रिया चालवली. Which kind of now makes sense to us when the disciple asked Jesus, teach us how to pray. आणि आपण पाहतो की आपल्याला कधी कधी ही गोष्ट वाचण्यासाठी विचित्र वाटते. शिष्यांनी येशूला विचारलं आम्हाला प्रार्थना करण्यास शिकव. And so it was all about relationship. हे सर्व नातेसंबंधाविषयी आहे. And that was a wonderful thing to see happening between a rabbi and a disciple. एक गुरुजी आणि एक शिष्य यांच्यामध्ये हे नातेसंबंध घडत असताना ही प्रक्रिया पाहणे अतिशय चांगली गोष्ट आहे. It meant that you were watching closely what the rabbi was doing and wanted to incorporate that into your life. याचा अर्थ असा होतो की तुम्ही आपल्या नेत्रांनी प्रत्यक्षपणे पाहत आहात की माझा गुरुजी कशा प्रकारे जीवन जगत आहे आणि त्याची जी जीवनशैली आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारत असतो. Well, we know the disciples were not the smartest or the gifted. आणि आपण पाहतो की जे शिष्य होते ते अशा प्रकारे अतिशय हुशार किंवा त्यांना चांगल्या प्रकारे कला कौशल्य प्राप्त होतं हे देखील आपण या ठिकाणामध्ये पाहत नाही. And so the good news today म्हणून आज उत्तम बातमी ही आहे is doesn't really matter how smart or gifted we are. आणि आपण किती हुशार आहोत, बुद्धिमान आहोत, आपल्याला किती कलागुण प्राप्त झालेले आहेत यामुळे काही फरक पडत नाही. If those men could change the world, जर त्या व्यक्तींनी जगाची उलथापालट केली then you and I can change the world. मग तुम्ही आणि मी देखील जगाला बदलू शकतो. God can and will use you. परमेश्वर देव तुमचा उपयोग करू शकतो आणि खात्रीपूर्वक तुमचा तो उपयोग करणारच. For us, आपल्यासाठी what is the primary way of being with Jesus? येशू बरोबर असण्यासाठी एक प्राथमिक आणि पायाभूत मार्ग कोणता बरं आहे? We cannot physically be with Jesus. येशू बरोबर आपण शारीरिक रीतीने असू शकत नाही. So how do we have that kind of relationship with Jesus? मग येशू बरोबर तशा प्रकारचे नातेसंबंध आपण कशाद्वारे प्रस्थापित करू शकतो? So it is by being in the Word of God. ते म्हणजे परमेश्वर देवाच्या वचनामध्ये राहण्याद्वारे. Having a plan to read the Bible. पवित्र शास्त्र वाचण्याची आपण योजना बनवली पाहिजे. Having consistent fellowship with believers. जे विश्वासणारे आहेत त्यांच्याबरोबर नियमितपणे आपण सहभागिता ठेवली पाहिजे. Being part of a church community where the Word of God is taught. आणि ज्या ठिकाणामध्ये ज्या वेळेला देवाचं वचन शिकवलं जाईल त्यावेळेस मंडळीमध्ये येणं आणि सहभागी होणे. So you can behold the Lamb. जेणेकरून तुम्ही जो कोकरा आहे त्याला बघू शकता. John is telling his two disciples to behold the Lamb. आणि योहान आपल्या 2 शिष्यांना सांगत आहे पहा हा देवाचा कोकरा आहे. To be in awe of him. आणि तुम्ही आता त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे आदराने बघा. The entire Bible is not about checking boxes like this. आणि संपूर्ण जे पवित्र शास्त्र आहे ते आपल्याला याविषयी सांगत नाही. आता या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्ही आता त्याला एक एक करून टिक करत जा. I read the word, I memorized this, I prayed, I gave money. That's not what it is. आणि आपण आता बायबल वाचलेलं आहे, वचन वाचलेलं आहे, ते पाठांतर केलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे, 10 दशमांश दिलेला आहे, अशा विषयी हे नाही. It's to behold the Lamb. पण ते म्हणजे आपण जो कोकरा आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. What Jesus did for me. येशू ख्रिस्ताने माझ्याकरता काय केलेलं आहे. That's why we're never done with the gospel. We go deeper into the gospel. आणि म्हणून आपण पाहतो की त्या शुभवर्तमानाप्रमाणेच फक्त आपण त्यामध्ये एकदम खोलवरपणे गेलं पाहिजे. Everything we're called to do
springs from, आणि आपण पाहतो की आता ज्या कोणत्याद्वारे ते जे फवारे आहेत ते उठवून येत असतात motivated and modeled by the gospel. आणि जे शुभवर्तमानाद्वारे येणारा जो सर्व प्रकारचा पुरवठा आहे त्याद्वारेच आपण त्याद्वारे अद्भुत गोष्टी पाहू शकतो. We know as a Bible teaching church, आणि एक पवित्र शास्त्र शिकवणारी मंडळी या नात्याने context matters. जे सर्व प्रकारची पार्श्वभूमी सांगितलेली आहे ती अतिशय महत्वाची असते. Exegesis matters. आणि त्याच प्रकारे ज्या गोष्टी आपल्याला पार्श्वभूमीमध्ये झालेल्या आहेत इतिहासात झालेल्या आहेत त्या पाहणं महत्वाचं आहे. What is the author's original intention to his audience and practical application matters. आणि आपण पाहतो की वचनामध्ये जो लेखक आहे त्याने काय लिहिलेलं आहे, कोणत्या लोकांकरता लिहिलेलं आहे, त्याद्वारे त्या लोकांना काय प्राप्त होणार आहे, कोणत्या काळामध्ये लिहिलेलं आहे ते पाहणं महत्वाचं आहे. And that will tell us what it means to us and to us corporately. आणि त्याच प्रकारे आपण पाहतो की त्याद्वारे मग आपण बोध कोणता घेतला पाहिजे आणि सामुदायिक रीतीने आपल्याला कसा फायदा होईल एक मंडळ या नात्याने ती या गोष्टीमध्ये पाहणं महत्वाचं आहे. And so when we get that, we begin to see Jesus in ways we have never seen him before. आणि म्हणून आपण येशू ख्रिस्ताला अगोदर कधीही पाहिलं नाही अशा नवीन प्रकारे जर आपल्याला येशू ख्रिस्ताला बघायचं असेल He is forgiving. तो आपल्याला क्षमा करणार आहे He doesn't abandon you. आणि त्याने आपल्याला अजूनपर्यंत सोडलेलं नाही He loves you when you were unlovable. आणि आपल्यावर प्रेम करण्यासाठी आपण लायक नव्हतो त्याने आपल्यावर त्यावेळेस प्रीती केली. He enables you to be patient. आणि त्याच प्रकारे आपण शांत राहण्यासाठी धीर धरण्यासाठी तो आपल्याला क्षमता देतो. Then you begin to understand the million steps Jesus took to save you. आणि मग आपल्याला समजतं की येशू ख्रिस्ताने आपल्याकडे येण्यासाठी आपल्याला तारण्यासाठी लाखो करोडो पावले तो आपल्यापर्यंत चालत आला. Now here's the heart of this story. आणि या ठिकाणामध्ये आपण ही जी घटना पाहत आहोत त्याची आता मध्यवर्ती घटना अतिशय महत्वाचा भाग हा आहे. In verses 41 and 42. वचन 41 आणि वचन 42. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला, मशिहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. This is how things happen. अशा प्रकारे गोष्टी घडत असतात. Don't you think it is odd that Jesus just met Peter? आणि तुम्हाला असं मग हे निरीक्षण केलेलं तुम्ही आढळत नाही का की हे काहीतरी विचित्र वाटतं. आत्ताच पेत्र येशूला भेटला And he changes his name. आणि येशू लगेच त्याचं नाव बदलून टाकतो. But it is also a great reminder पण आपण पाहतो की एक मोठं आपल्यासाठी एक आठवण करून देणारी गोष्ट आहे that when you come to Christ, की ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताकडे येता he changes everything about you. तो तुमच्याविषयी सर्व काही बदलून टाकतो. He gives you a new heart. तो तुम्हाला नवीन अंतःकरण देतो. He gives you new desires. तो तुम्हाला नवीन इच्छा देतो. He gives you a new family. तो तुम्हाला नवीन कुटुंब देतो. He gives you a new name. तो तुम्हाला नवीन नाव देतो. And in verses 43 to 45, वचन 43 ते वचन 45 मध्ये आपण पाहतो, दुसऱ्या दिवशी त्याने गालिलात जाण्याचा बेत केला. तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागून ये. फिलिप हा तर आंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेतसेदा येथला होता. फिलिपाला नतनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेश त्यांनी लिहिले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे. notice how many times we see the word found in these verses. आता तुम्ही या ठिकाणामध्ये निरीक्षण करा की सापडला, सापडणे, शोधणे हा शब्द या ठिकाणामध्ये किती वेळेस आलेला आहे. Whenever you study the Bible, always pay attention to details. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस पवित्र शास्त्र वाचत असताना जी सविस्तर छोटी छोटी माहिती दिलेली आहे त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. Because this is evangelism at its best. कारण आपण जर सुवार्थ प्रसार करायचा आहे तर ती उत्तमातली उत्तम गोष्ट आहे. Here we see relationships being emphasized. या ठिकाणामध्ये जे नातेसंबंध आहेत त्यावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भर दिलेला आहे. Then in verse 46, मग वचन 46 मध्ये नथनेल त्याला म्हणाला, नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. isn't this is what we are worried about? आणि आपण याचीच काळजी करत नाहीत का? You share Jesus, तुम्ही येशूविषयी सांगता, you go out of your way, तुम्ही तुमच्या बारकाच्या बाहेर जाता, you're going to be asked a question, तुम्हाला आता हा प्रश्न आता विचारण्यातच येणार आहे and you don't know what the answer पण is. त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं तुम्हाला ठाऊक नाहीये.
And so many people never share the gospel आणि म्हणून कित्येक लोक शुभवर्तमानच सांगत नाहीत, because they're afraid they won't know how to answer. कारण त्यांना मग भीती वाटते की आता नेमकं उत्तर काय द्यायचं हे मला ठाऊकच नाहीये. What if they ask me if Peter is going to be this? आणि मग काय बरं त्यांनी जर मला हा प्रश्न विचारला की पेत्र आता असा काय होणार आहे का? What if they ask me that and I'll look stupid? आणि मग त्यांनी जर मला हा प्रश्न विचारला आणि मला उत्तरच माहित नाही, मग त्यांच्या समोर मी मूर्ख ठरेल. I really don't know how to answer these questions. I'm not a pastor. I'm not biblically trained. All of these are just excuses. आणि आता मला माहिती नाही उत्तर काय द्यायचं, मी कोणी पाळत नाही किंवा मी कोणी शुभवर्तमानाचा शिक्षक देखील नाही, हे फक्त एक कारण आहेत, सबबी आहेत. There's a tough question that was asked. आणि एक अतिशय अवघड प्रश्न होता की जो विचारण्यात आला, Can anything good come out of Nazareth? आणि नासरथामधून काहीतरी उत्तम निघू शकते काय? See, because they knew the Messiah was coming from Bethlehem. कारण त्यांना ठाऊक होतं की बेथलेहेम मधून मसीहा येणार आहे. They knew that Micah had written about it. त्यांना ठाऊक होतं की मिखाने हे लिहून ठेवलेलं आहे. You know, Philip, what a beautiful way he puts it. आणि फिलिपाने किती चांगल्या प्रकारे त्याच्या समोर हे ठेवलेलं आहे. He's like, I don't know how to answer your questions. आणि तो असं म्हणतो की आता मनामध्ये मला तर माहिती नाही उत्तर कसं द्यायचं, But he says, come and see. पण तो फक्त म्हणतो की या आणि पहा, Just come and see. फक्त या आणि पहा. What do we learn? आपण काय बरं शिकतो, What do we apply? आपण काय बरं याच्यामधून घेतो? First, disciples consistently follow Jesus. पहिली गोष्ट म्हणजे जे शिष्य असतात ते नियमितपणे येशू ख्रिस्ताच्या मागे जातात, त्याचं अनुकरण करतात You have a relationship with him. आणि आपले त्याच्याबरोबर नातेसंबंध आहेत. People see that. लोक ते बघत असतात. And secondly, आणि दुसरी गोष्ट, disciples intentionally seek people. आणि जे शिष्य असतात ते कोणत्या तरी उद्देशाने मुद्दामून आणि जाणून बुजून लोकांचा शोध घेत असतात. You seek to disciple others. आणि तुम्ही लोकांना एक शिष्य म्हणून शोध घेत असता. If that is not happening in your life right जर now, ही गोष्ट आता क्षणाला तुमच्या जीवनामध्ये घडत नसेल, then maybe you are too comfortable in your Christianity. मग एकतर अशी गोष्ट आहे की तुम्ही आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये अतिशय आरामदायी असं जीवन जगत आहात. Maybe you think it's somebody else's job to do it. किंवा तुम्ही असा विचार करत असाल की हे काम करणं दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीचं काम आहे. Maybe you have told the lie, I don't know what to say, I don't know what to do. आणि तुम्हाला कदाचित असं खोटं बोलण्यात आलेलं असेल, मला माहिती नाही काय करायचं, मला माहिती नाही काय बोलायचं. And as a result, every day people are going straight to hell. आणि याचा परिणाम हाच होत आहे की जे लोक आहेत ते प्रत्यक्षपणे सरळपणे नरकात जात आहेत. You and I are responsible for that. त्यासाठी तुम्ही आणि मी जबाबदार आहोत. So this is going to be uncomfortable for some of you. आपल्यापैकी काही लोकांसाठी ही गोष्ट अस्वस्थ करणारी असेल. They intentionally seek out and search people. आणि आपण पाहतो की ते जाणून बुजून लोकांचा शोध घेत असतात. He found first, त्याला प्रथम कोण सापडलं, meaning he just did not just run into him like this. आणि तो फक्त पळत पळत गेला आणि तो त्याला सापडला असं झालं नाही. He found him. तो त्याला सापडला. He wasn't just standing there. तो फक्त त्या ठिकाणामध्ये उभा नव्हता. He actually looked for him. तसं पाहिलं तर त्याने त्याच्याकडे पाहिलं. He went to him. तो त्याच्याकडे गेला. Went and looked for his brother. आणि तो गेला आणि आपल्या भावासाठी पाहिलं. That is how most people come to know the Lord Jesus Christ. अशाच प्रकारे पुष्कळ लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी समजतं. Someone took their intentional time to share the gospel with you. आणि कोणीतरी आपला वेळ काढलेला आहे तुमच्या बरोबर जाऊन तुमच्या बरोबर शुभवर्तमानाचा प्रचार करण्यासाठी. Simply it begins with you inviting somebody to your home for dinner. आणि फार साधी गोष्ट आहे की तुम्ही कोणाला तरी आपल्या घरी रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करा. Building a relationship with people. आणि लोकांबरोबर चांगले नातेसंबंध प्रथम प्रस्थापित करा. And then the Holy Spirit will take over those conversations and you will be able to show them what it is like to follow Christ. आणि मग आपण पाहतो की ते जे संभाषण चालू आहे, जो संवाद चालू आहे, त्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करेल, पवित्र आत्मा त्याला आशीर्वादित करेल आणि त्यानंतर मग खरं ख्रिस्ती जीवन काय आहे हे त्याला समजू लागेल. It is very intentional. आणि आपण पाहतो की हे खरोखर मुद्दामून किंवा जाणून बुजून त्या मागे एक उद्देश असण्यासारखं आहे.
You may have heard the gospel many times पुष्कळ वेळेस तुम्ही शुभवर्तमान ऐकलेलं असेल before you repented and gave your life to Christ. आणि तुम्ही पश्चाताप करण्या अगोदर आपलं जीवन येशूला समर्पित करण्या अगोदर Be patient with people. आणि लोकांबरोबर तुम्ही धीर आणि संयमाचे राहिलेले आहात. Just because you say something, it doesn't mean they're going to become Christian. आणि तुम्ही आता फक्त काहीतरी बोललं आणि ते लोक आता ख्रिस्ती झाले असं होत नसतं. We need to intentionally pray and then go find those people intentionally. आणि आपण पाहतो की त्या उद्देशाने आपण पुढे गेलं पाहिजे, उद्देशाने लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि उद्देशाने लोकांना शोधलं पाहिजे. Jesus found Philip. आणि आपण पाहतो की येशूने फिलिपाला शोधलं Philip found Nathaniel. आणि आपण पाहतो फिलिपाने नतनिएलला शोधलं. They got excited about Jesus. येशूविषयी ते अतिशय आनंदित आणि उत्तेजित झाले And then they talk about him. आणि मग त्यानंतर ते येशूविषयी बोलले That is normal. आणि आपण पाहतो की ती साधारण गोष्ट झाली. Let's just say if you love cricket आणि फक्त याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता क्रिकेटवर अतिशय प्रेम करता and then you went and saw one day, at the stadium. आणि एके दिवशी तुम्ही मग स्टेडियम वरती गेला, त्या ठिकाणामध्ये तुम्ही चालू सामना पाहिला And it was such an amazing experience. आणि तुमच्यासाठी तो मोठा अद्भुत असा आनंद आणि अनुभव होता. The next day you talk to all your friends about आणि it. दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळ्या मित्रांना सांगता की मी काल तो चालू सामना पाहिला Or whatever trip you take. किंवा ज्या कोणत्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणामध्ये गेला त्या ठिकाणामधून आला And you say all the exciting things that happened and took place. आणि मग सर्व ज्या उत्तेजनाच्या गोष्टी, आनंदाच्या गोष्टी तुम्ही त्याला अनुभवाला गेला, तुम्ही त्या सर्व गोष्टी मित्रांना सांगितल्या. Can you think about a topic that you're really excited about that you will just keep quiet? आणि तुम्ही असं कधी तुम्हाला अनुभव आलेला आहे का, ज्या गोष्टीमुळे मला फार आनंद होतो, उत्तेजित होतो, तो मी कोणाला बोलून दाखवत नाहीये आणि फक्त शांतच बसतो? That just doesn't happen. असं कधीही होत नाही. When you are excited about something, ज्या वेळेस तुम्ही कोणत्या तरी एखाद्या विषयी अतिशय उत्तेजित असता, you want to let other people know. तुमची इच्छा असते की लोकांना देखील या गोष्टी समजल्या पाहिजेत And you would share it. आणि तुम्ही त्या गोष्टी लोकांना सांगाल देखील And you share it excitingly. आणि तुम्ही आनंदाने त्या गोष्टी लोकांना सांगाल. That's the wonderful thing about Christ in your life. आणि हीच अद्भुत गोष्ट आहे ज्यावेळेस ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये असतो. The point is, मुद्दा असा आहे, whatever you're excited about, ज्या कोणत्या गोष्टीविषयी तुम्ही उत्तेजित आहात enthused about, आणि त्याच प्रकारे आनंदी आहात, you're going to talk about it naturally. तुम्ही नैसर्गिक रीतीने त्या गोष्टी लोकांना आपोआपच सांगाल. So it should not shock us then आणि मग त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा असा धक्का बसता कामा नये that new believers are the ones that are most evangelistic. की जे नवीन विश्वासणारे आता आलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रकारे ही शुभवार्ता गेली पाहिजे. Sometimes when you've been Christian for a while, आणि कित्येक वेळेस असं होतं की आपण आता खूप काळ झाला ख्रिस्ती जीवन जगत आहोत we become complacent. आणि आपण त्या ठिकाणामध्ये पूर्णपणे समाधानी, तृप्ती, पुरेसं असं होऊन जातं. We become cold. आपण थंड होऊन जातो We become inward focused. आणि आपण आता स्वतःच्या आतमध्ये लक्ष केंद्रित करायला लागतो. We have our own group of friends. आणि आपलं फक्त आपल्या ज्या लोकांचा सीमित असा मित्र परिवार असतो. We talk about our own little things. आपण आपल्या छोट्याशा गोष्टींविषयी बोलत असतो And we enjoy the same kind of foods. आणि आपण त्याच प्रकारच्या भोजनाचा आनंद घेत असतो And then we go home. आणि मग आपण घरी जातो. It's a cocoon. आणि आपण पाहतो की अशा प्रकारची ही गोष्ट आहे. We go from church to the prayer thing, to the worship thing, to eating food, and that's it. मंडळीमध्ये आपण जातो, स्तुती आराधना करतो, वचन ऐकतो, भोजन करतो आणि संपलं. What we cannot do in those circles आणि त्या वर्तुळामध्ये आपण कोणत्या गोष्टी करू शकत नाही is reach men and women, boys and girls with the gospel. ते म्हणजे जे मुलं असतील, मुली असतील, तरुण तरुणी आणि पुरुष आणि स्त्री असतील त्यांच्यापर्यंत आपण शुभवर्तमानच नेत नाही. These people in this passage understood that. आणि हे लोक आणि हा जो शास्त्रपाठ आहे हे त्याला समजतात. They started with their family. ते आपल्या कुटुंबापासून सुरुवात करतात. And family is the hardest place to start. आणि आपण पाहतो की कुटुंबामधून सुरुवात करणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. But God touches us पण देव आपल्याला स्पर्श करतो when we intentionally reach out to a hurting world with the hope of the gospel. ज्यावेळेस आपण शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेले सत्य आणि शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेली आशा ही घेऊन आपल्या परिवाराकडे जातो. Remember, it's not your job to save people. लोकांचं तारण करणं, लोकांना वाचविणं हा तुमचं काम नव्हे. It's not your job to convert people. लोकांचं परिवर्तन करणे हे तुमचं काम नव्हे. It's your job to share the gospel. पण आपलं काम हे एकच आहे की शुभवर्तमानाचा प्रसार करणे. First, you follow Jesus consistently, प्रथम तुम्ही नियमितपणे आणि सदैव येशूचं अनुकरण करा and you ask them, come and see. आणि मग तुम्ही सांगा की ये आणि पहा. It may be just simply as
come to church with me on Sunday and then we'll have lunch. आणि कदाचित छोटीशी गोष्ट असेल की तू मंडळीमध्ये रविवारी चर्चमध्ये ये आणि आपल्याबरोबर जेवण कर. So we build relationships. आपण अशा प्रकारे नातेसंबंध प्रस्थापित करत असतो. We also need to build relationships within the church. त्याच प्रकारे मंडळीच्या आतमध्ये देखील आपल्याला एकमेकांबरोबर नातेसंबंध प्रस्थापित करायचे आहेत. Right now you're sitting in rows, आणि आता आपण पाहतो की रांगेमध्ये आपण बसलेलो आहोत. but we need to get into circles पण आता आपल्याला वर्तुळ करण्याची गरज आहे. because that's where you build relationships. कारण त्या ठिकाणामध्येच तुम्हाला चांगल्या प्रकारे नातेसंबंध प्रस्थापित करता येतील. That's where you build trust. त्याच ठिकाणामध्ये आपण एकमेकांवरचा भरोसा आणि विश्वास प्रस्थापित करू शकतो. That's where you can share things going on in your life confidentially. आणि त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये ज्या सर्व गोष्टी रहस्यात्मक रीतीने चालू आहेत त्या तशा प्रकारे चालू राहू शकतात. That's where when you are going through a hard time, people in your group will come and be there for you. आणि ज्यावेळेस जे सर्कलमध्ये किंवा वर्तुळामध्ये आपण असताना आपल्या जीवनामध्ये कोणत्या कठीण गोष्टी चालू आहेत, लोकांना ते समजतील, तुमच्याकडे ते येतील, तुमच्याकरता प्रार्थना करतील. So it is important in churches to not only be in rows but to be in circles. म्हणून मंडळीमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे. फक्त रांगेतच बसणं महत्त्वाचं नाही, पण वर्तुळाकार बसणं महत्त्वाचं आहे. Invite each other into your life. आणि आपल्या जीवनामध्ये एकमेकांना आमंत्रित करा. And then invite your neighbors and your friends. मग तुमचे जे शेजारी आहेत, तुमचे जे मित्रमंडळी आहेत, त्यांना आमंत्रित करा. We're trying to make disciples. आणि अशा प्रकारे शिष्य बनविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. In 2 Timothy chapter 2 and verse 2, दुसरे तिमोथी दुसरा अध्याय वचन 2 मध्ये काय लिहिलेलं आहे? you give the gospel to some people जर आपण दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला शुभ वर्तमान सांगतो, and they go out and give the gospel to other people. मग ते काय करतात? स्वतः शुभ वर्तमान स्वीकारतात आणि परत बाहेर जाऊन दुसऱ्या व्यक्तींना शुभ वर्तमान सांगतात. If you're not saved, जर तुमचं तारण झालेलं नाही, and you don't have a relationship with Christ, जर ख्रिस्ताबरोबर तुमचे नातेसंबंध नाही, and you say, I don't understand why you Christians are trying to share the gospel. आणि मग आपण असं म्हणतो की का बरं तुम्ही ख्रिस्ती लोक आहात आणि तुम्ही शुभवर्तमान सांगण्याचा प्रयत्न करीत आहात, Why can't you just you be friends? आणि तुम्ही फक्त आमचे मित्र म्हणूनच का बरं राहत नाही? And I think the simple answer to that मला असं वाटतं की त्यासाठी सोपं उत्तर कोणतं असेल? is Jesus came and died for your sins की येशू ख्रिस्त आला, तुझ्या पापांसाठी मेला and made a way for you into eternity. आणि सार्वकालिकतेमध्ये तुला प्रवेश करण्यासाठी त्याने मार्ग तयार केला. And how can I not share the most important thing in my life? आणि माझ्या जीवनामध्ये अशा त्या गोष्टीविषयी मी कसं बरं पूर्णपणे खात्रीपूर्वक नसणार? This is the most precious thing I have, and that's what I want to give to you. आणि ही एकच मोठी अतिशय मौल्यवान गोष्ट माझ्याकडे आज आहे, त्याविषयी मी फार खात्रीपूर्वक आहे आणि मला तुम्हाला ती द्यायची आहे. Most of us आपल्यापैकी पुष्कळ जण may not be called to full-time ministry आणि पूर्ण वेळ सेवेमध्ये आपल्याला पाचारण करण्यात आलेलं नसेल, or to pack up our lives and move to some tribal village किंवा आपण आपल्या आता बॅगा भरायच्या आणि कोणत्या तरी आदिवासी जमातीच्या ग्रामीण ठिकाणामध्ये जायचं, or go to seminary. किंवा कोणत्या तरी जे एखादी परिषद चालू असेल त्या ठिकाणामध्ये जायचं. But see, God has put eternity into your heart. पण परमेश्वर देवाने सार्वकालिकता आपल्या अंतःकरणामध्ये ठेवलेली आहे. You can share the gospel right where you are. तुम्ही ज्या कोणत्या ठिकाणामध्ये आहात त्या ठिकाणामधूनच तुम्ही शुभवर्तमानाचा प्रसार करू शकता. The people you work with, ज्या लोकांबरोबर तुम्ही काम करता, the people you play with, ज्या लोकांबरोबर तुम्ही खेळता, your neighbors, तुमचे शेजारी, the people where you buy your food. ज्या ठिकाणामधून ज्या लोकांकडून तुम्ही अन्न विकत घेता. It's all about relationships. आणि त्याच प्रकारे अशा प्रकारच्या नातेसंबंधामध्ये आपण गुंतलं पाहिजे. All we need is 2 basic convictions. आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी, 2 महत्त्वाच्या टोचणी आपल्या अंतःकरणावर लागल्याच पाहिजेत. And the convictions are important that we consistently follow Christ. ज्यावेळेस आपण ख्रिस्ताचं पूर्णपणे अनुकरण करतो त्यावेळेस ती टोचणी आपल्या अंतःकरणाला लागलीच पाहिजे. And we intentionally seek to disciple others. आणि त्या उद्देशाने, त्या अर्थाने आणि जाणून बुजून आपण येशू ख्रिस्तासाठी शिष्य शोधलेच पाहिजेत. We do that with the most loving understanding of who Jesus is. येशू ख्रिस्त कोण आहे हे समजून आपण प्रीतीने हे कार्य केलं पाहिजे. See, the question isn't, does God love other people? प्रश्न हा नाही की देव दुसऱ्या लोकांवर प्रीती करतो का बरं. God sent his son to die for your and their sins. आणि देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाठवलं तुमच्या आणि त्यांच्या देखील पापांसाठी. God the Holy Spirit came to bring conviction about their unrighteousness. आणि देवाने आपला पवित्र आत्मा पाठवला यासाठी की तो त्यांच्या अनीतीच्या कृत्यांबद्दल त्यांच्या अंतःकरणावर टोचणी देईल. The heavens rejoice when the sinner repents. ज्यावेळेस एखादा पापी व्यक्ती पश्चाताप करतो त्यावेळेस स्वर्ग आनंद करतो. The question then isn't, does God love unsaved people? आणि प्रश्न हा नाही की देव ज्यांचं तारक झालेलं नाही अशा लोकांवर प्रेम
प्रेम करतो का? The question is, do you love unsaved people? पण प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यांचं तारण झालेलं नाही अशा लोकांवर प्रेम करता का? Or more specifically, do you love lost people? किंवा सर्वात स्पष्टपणे सांगायचं झालं तर ज्या लोक अजून पण दूर आहेत, हरवलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही प्रीती करता का? Oh, I know it's hard, it's uncomfortable to witness. आणि मला ठाऊक आहे की याच्याविषयी साक्ष होण्यासाठी ही गोष्ट आव्हानात्मक आहे, अवघड आहे. Let me give you some suggestions. पण मला तुम्हाला काही सल्ले या ठिकाणामध्ये देऊ द्या. Take a deep breath आणि एक मोठा श्वास घ्या and think about one person that does not have a relationship with Jesus, but you have a relationship with them. आणि तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीचा विचार करा, तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता, त्याचे येशू बरोबर नातेसंबंध नाहीत, पण तुमचे त्या व्यक्तीबरोबर नातेसंबंध आहेत. Just one person. फक्त एकच व्यक्ती शोधा Person that you live with, आणि अशा व्यक्तीबरोबर तुम्ही राहता, you either go to school with, work with, or some sort of a relationship you have. आणि तुम्ही त्या व्यक्तीबरोबर एक काहीतरी शाळेत जाता, महाविद्यालयात जाता, त्याच्याबरोबर काम करता, कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संबंध त्या व्यक्तीबरोबर तुमचे आहेत. And this person, you have all kinds of conversations with them. आणि या व्यक्तीबरोबर तुमचे प्रत्येक प्रकारचे संभाषण होत असतात. And the stories about family and friends and this and that. आणि आपल्या घराविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या परिवाराविषयी, या त्या गोष्टीविषयी तुम्ही एकमेकांबरोबर बोलत असता. Don't misunderstand. Relationship is not required to share the gospel. आणि तुम्ही या ठिकाणामध्ये गैरअर्थ काढू नका की आम्हाला फक्त आता शुभवर्तमान सांगायचं आहे म्हणजे तो माझ्या नात्यातलाच व्यक्ती पाहिजे असं नाही. It does help. आणि आपल्याला त्यामुळे मदत होते. Many people I've been privileged to lead to Christ. आणि पुष्कळ लोकांना ख्रिस्ताकडे नेण्यासाठी परमेश्वर देवाने मला कृपा पुरविली. I didn't know them at all. मी त्यांना बिलकुल ओळखत नव्हतो. You don't have to know someone for years to share the gospel with them. आणि वर्षानुवर्ष तुम्ही आता कोणत्या तरी व्यक्तीला ओळखत आहात आणि तुम्ही त्याला आता मग शुभवार्ता सांगायची आहे एवढंच महत्वाचं नाही. With that in mind, in light of this text, आणि आपण हे मनात ठेवून आणि या शुभवर्तमानाच्या प्रकाशामध्ये, so it's about being consistent and being intentional. आणि म्हणून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की आपण नियमितपणे त्याच्या मागे गेले पाहिजे आणि एका उद्देशाने आपण एखाद्या व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे. Many times I will meet people at a coffee shop, आणि कित्येक वेळेस मी काय करत असतो, कॉफी शॉपमध्ये जातो, लोकांना भेटतो. and then when the server comes and asks for the order, आणि ज्यावेळेस मग एखादा तो व्यक्ती हॉटेलमधला असतो, कॉफी शॉपमधला असतो, तो येतो, आम्हाला विचारतो तुम्हाला काय बरं हवं आहे. or if I place an order at the order thing and then they bring the coffee to you, किंवा मी त्या ठिकाणामध्ये ज्या ठिकाणी आपण ऑर्डर देतो तेथे मी ऑर्डर दिली आणि जो कॉफी घेऊन येणारा व्यक्ती आहे तो आमच्या टेबलाजवळ येतो. frequently I would ask them, how can I pray for you? आणि मग मी त्यांना नेहमीच अशा प्रकारे प्रश्न विचारतो, मी तुझ्यासाठी कशा प्रकारे प्रार्थना करू शकतो. And I get the strangest looks आणि मग त्यांच्याकडून मला विचित्र असं काहीतरी नजर मला त्यांच्याकडून दिसते, because they've never been asked that question. कारण कोणीही त्यांना आतापर्यंत असा प्रश्न विचारलेला नसतो. And I said to them, don't think it's weird. मी त्यांना म्हणतो काही विचित्र वाटण्याची गरज नाही. I just want to pray for something that's going on in your life. तुमच्या जीवनामध्ये जे काही चालू आहे त्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. Most of the time, कित्येक वेळेस because people don't know what to say, लोकांना आता काय बोलायचं हे समजत नाही. they will say, oh, happiness, मग लोक मला म्हणतात की आमच्या जीवनामध्ये आनंद यावा, good health. चांगलं आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं. And they give you coffee आणि मग ते तुम्हाला कॉफी देतात and it's done. आणि मग ती प्रार्थना होऊन जाते. But my prayer is पण माझी प्रार्थना अशी आहे that it would prick their heart. Why did somebody ask me to pray for them? आणि त्यांच्या अंतःकरणावर त्यांनी असा विचार केला पाहिजे की का बरं त्यांना कोणीतरी विचारावं की मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का. And then many times मग पुष्कळ वेळेस that server has come where I was sitting, आणि ज्या कोणत्या ठिकाणामध्ये मी बसलेलो असतो त्या ठिकाणामध्ये पुन्हा तो मला कॉफी द्यायला येतो. and they say, excuse me, मग तो मला अशा प्रकारे विचारतो, महोदय I did think about something that you can pray for me. आणि मी कोणत्या तरी गोष्टीचा विचार केला की तुम्ही माझ्याकरता त्या विषयाकरता प्रार्थना करू शकता. Thank you for asking. आणि धन्यवाद तुम्ही मला विचारल्याबद्दल. And they'll tell me something detail about their family they're struggling with that they want prayer for. आणि मग त्यांच्या कुटुंबामध्ये कोणत्या प्रकारचं झगडणं चालू आहे, काय समस्या चालू आहे, सविस्तरपणे ते मला सांगतात आणि ते मला म्हणतात की आता या विषयाकरता प्रार्थना करा. Now, I didn't do anything. आता मी तर त्या ठिकाणामध्ये काहीच केलं नाही. I just took one step to ask them a question. मी त्यांना फक्त एक पाऊल पुढे घेतलं आणि विचारलं की आता मी तुमच्याकरता काय बरं प्रार्थना करू. There's plenty of reasons why we don't want to
be embarrassed. आणि मग आता पुष्कळशी अशी कारणं असतात, पुष्कळशी अशा सबबी असतात ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणामध्ये शर्मेची गोष्ट वाटू शकते. See, I have decided long time ago that I'm not going to be ashamed of the gospel. आणि मी फार वर्षांपूर्वी हे ठरवलेलं आहे की शुभवर्तमानाची मी बिलकुल शरम किंवा लाज बाळगणार नाही. Am I uncomfortable? त्यामध्ये मी फारच अस्वस्थ होऊन जातो का? Yes, होय, every single time. प्रत्येक वेळेस मी अस्वस्थ होतो. But yet, पण तरी देखील I know the importance of the gospel into people's lives. लोकांच्या जीवनामध्ये शुभवर्तमानाचं महत्व काय आहे हे देखील मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. We have an opportunity. आपल्याला ती संधी प्राप्त होत असते. Crisis is in everyone's life. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही झगडणं चालूच आहे. I know I don't even have to ask the question. मला माहिती आहे की मला प्रश्न देखील विचारण्याची फक्त गरज नाही. With all of us, we are all dealing with something in our lives. आपल्यामधील प्रत्येक जण जो आहे तो कोणत्या ना कोणत्या विषयावरती आपल्या जीवनामध्ये झगडत आहे. Nathaniel talks to Philip आता नथनिएल फिलिपाला बोलतो and asks a theological question. आणि त्याला एक माता ईश्वर ज्ञानाचा प्रश्न विचारतो. He's saying, I thought the Messiah came from Bethlehem. आणि तो असं म्हणतो की मला तर असं वाटलं की बेथलेहेम मधून मसीहा येत आहे. Now, no one is going to ask you that, आता तुम्हाला हे कोणीही विचारणार नाही. but maybe they will ask, why is there so much injustice in this world? मग तुम्हाला असे लोक विचारतील की आता या जगामध्ये का बरं इतका अन्याय चालू आहे? Why does a loving God send people to hell? आणि मग आता का बरं जो प्रेमळ पिता आहे, प्रेमळ देव आहे, तो लोकांना नरकामध्ये का पाठवत आहे? Why do you think that there is only one way to heaven? तुम्हाला असं का बरं वाटतं की स्वर्गात जाण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे? And I can just keep going. आणि मी अशाच प्रकारे प्रश्न विचारू शकतो. The point is, you and I don't have answers to all those पण questions, मुद्दा असा आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याकडे नाहीयेत. even though there are good answers to all of that. जरी या सर्व प्रश्नांसाठी चांगली उत्तरं आहेत, But you don't have to know these answers. पण तुम्हाला हे उत्तर माहीत असलीच पाहिजे याची गरज नाही. You just need to say, come and see. तुम्हाला फक्त एकच गोष्ट त्यांना सांगायची आहे, या आणि पहा. Invite them to church. त्यांना मंडळीमध्ये आमंत्रित करा. Invite them to your small group. तुम्हाला तुमच्या छोट्या संघामध्ये त्यांना आमंत्रित करा. Invite them to your home. तुमच्या घरी त्यांना आमंत्रित करा. See, they will come ते येतील and see you and see Jesus in you. ते तुमच्याकडे बघतील आणि तुमच्यामध्ये येशूला पाहतील. These are people, not projects. आणि आपण पाहतो की हे लोक आहेत, कोणता प्रकल्प नाही. Have a conversation with them. आणि त्यांच्याबरोबर अशा प्रकारे संभाषण आपण करत असताना And when you do this, आणि ज्यावेळेस हे संभाषण आपण करू, they will begin to see the Jesus in you. ते तुमच्यामध्ये येशू बघण्यास सुरुवात करतील. Many may not have, the response right away, but it will eventually get there. लगेचच तुम्हाला त्या व्यक्तींपासून काहीतरी प्रतिसाद मिळेल असं होणार नाही, पण थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळण्यास सुरुवात होईल. Be intentional, be consistent. आणि तुम्ही त्या ठिकाणामध्ये नियमित राहिलं पाहिजे आणि तुम्ही त्या ठिकाणामध्ये उद्देशपूर्वक त्यांना बोलवलं पाहिजे. Say, be like Andrew. आणि अंधऱ्यासारखं व्हा. He never wrote anything. त्याने कधीही काहीच लिहिलं नाही. We don't know about Andrew's preaching. आणि अंधऱ्याने कोणत्या प्रकारचा प्रचार केला हे देखील आपल्याला ठाऊक नाही. All we know is that he's going out there personally saying, come and see Jesus. आपल्याला फक्त एवढंच यामधून दिसत आहे, वैयक्तिकरित्याने तो जातो आणि म्हणतो या आणि पहा. And so as we are going to come around the table, let me close with this. आणि आता आपण ज्यावेळेस प्रभूच्या मेजाजवळ येत आहोत हे सांगून आता मला या ठिकाणामध्ये बंद करायचं आहे. There was a shoe salesman named Edward Kimball. एडवर्ड किंबल नावाचे एक व्यक्ती होते आणि त्यांचं दुकान होतं. त्या ठिकाणामध्ये ते बुटं विकायचे. He was just a person that sold shoes. आणि ते असे एक व्यक्ती होते की जे बुटं विकण्याचं काम करायचे. He did not have any degrees. He was nobody. आणि कोणतीही त्यांच्याकडे पदवी नव्हती किंवा कोणते तरी त्यांच्याकडे मान सन्मान पतप्रतिष्ठा असं काही नव्हतं. But when people will come and sit on the chair and try shoes, पण ज्यावेळेस लोक दुकानामध्ये यायचे आणि बुटं पायामध्ये घालून बघायचे, and Edward, he was an older man, आणि एडवर्ड हे जे वृद्ध व्यक्ती होते, he would put the shoe on आणि ते त्यांच्या पायामध्ये बुटं घालायचे and ask how it felt and all of that. आणि मग त्यांना विचारायचे तुम्हाला हा बूट बरोबर बसत आहे का? And then he would say, do you know Jesus? आणि मग ते त्या लोकांना विचारायचे तुम्ही येशूला ओळखता का? And he would share the gospel. आणि तो मग त्या ठिकाणामध्ये शुभवर्तमान सांगायचे. And one such day, एके दिवशी काय झालं, this young little man came into the store आणि एक तरुण छोटा मुलगा दुकानामध्ये आला.
And he did show him the shoes and put the shoes on for him. आणि मग हा जो वृद्ध व्यक्ती आहे, दुकानाचा मालक आहे, त्याने त्याला बुटं दाखवले, त्याला बुटं घालण्याचा प्रयत्न केला. And he shared the gospel with him. आणि त्याच प्रकारे या तरुण मुलगा जो दुकानामध्ये आला होता त्याला शुभवर्तमान सांगितलं. It happens to be मग काय झालं, that young man was D.L. Moody. आणि तो जो तरुण मुलगा त्याचं नाव होतं D.L. मूडी. Moody became a phenomenal evangelist. जे मूडी आहेत ते एक मोठे आणि महान असे शुभवर्तमानाचे प्रसार करणारे वक्ते झाले. Shared the gospel all over the world. संपूर्ण जगामध्ये ते गेले, जगभर त्यांनी शुभवर्तमानाचा प्रसार केला. One person एक व्यक्ती that got saved ज्याचं तारण झालं through Edwards just sharing the gospel was Moody. आणि जे एडवर्ड जे बुटं विकणारे होते त्या एका व्यक्तीने मूडी यांना शुभवर्तमान सांगितलं आणि मूडी हे मोठे शुभवर्तमानाचे प्रचारक झाले. Now think about the impact. आणि आता जो परिणाम यामध्ये झालेला आहे त्याचा विचार करा. Moody shared the gospel and Wilbur Chaplin got saved. आणि आता मूडी यांनी आपण पाहतो की प्रचार केला आणि त्यानंतर जे विल्बर चॅप्लिन आहेत त्यांचं तारण झालं. When Wilbur Chaplin shared the gospel, ज्यावेळेस विल्बर चॅप्लिन यांनी देखील पुढे जाऊन शुभवर्तमानाचा प्रचार केला, Billy Sunday got saved. बिली संडे अशा नावाचे व्यक्ती त्यांचं तारण झालं. Billy begins to share the gospel. मग बिली हे देखील आपण पाहतो पुढे जाऊन शुभवर्तमानाचा प्रचार करत राहिले. There was a man named Mordecai Ham who got saved. मग मर्दकाय हॅम नावाचे एक व्यक्ती होता, त्यांचं पण तारण झालं. And Mordecai Ham begins to share the gospel. मग मोर्दकाय हॅम यांनी देखील पुढे जाऊन शुभवर्तमानाचा प्रचार केला. And a young man that you all know about, आणि एक तरुण व्यक्ती ज्यांच्याविषयी तुम्ही सर्वजण तुम्हाला माहिती आहे, Billy Graham, gets saved. बिली ग्रॅम यांचं तारण झालं. See how it works? बघा हे कसं बरं काम करतं. Edward Kimball in that shoe store did not know this was going to happen. एडवर्ड किंबल त्यांना त्या दुकानाच्या बुटामध्ये माहिती नव्हतं की अशा गोष्टी होणार आहेत. He just did what he knew to do. त्यांनी फक्त तेवढंच काम केलं जे त्यांना ठाऊक होतं की मला हे काम करायचं आहे. See, it started way back then. आणि मग आपण पाहतो की ज्यावेळेस या गोष्टी सुरू झाल्या, It took 175 years before Billy Graham got saved. आणि आपण पाहतो की बिली ग्रॅम यांचं तारण होण्याच्या अगोदर 175 वर्षे अगोदर ही गोष्ट घडली. Most of us can be Billy Grahams, आपल्यापैकी सर्वच जण बिली ग्रॅम असू शकत नाहीत, but we can all be Edward Kimballs. पण आपण सर्वजण एडवर्ड किंबल असू शकतो. We can all individually share the gospel. वैयक्तिकतेने आपण सर्वजण एकट्याने शुभवर्तमान सांगू शकतो. And so, saints, म्हणून संतगणांनो, as we take communion, जसं आपण आता प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होणार आहोत, would you evaluate your life? आज सर्वांनी आपल्या जीवनाचं निरीक्षण करूयात. And I pray that you are convicted by the word of God. आणि मी अशी प्रार्थना करतो की देवाच्या वचनाद्वारे प्रत्येकाच्या अंतःकरणावर आज टोचणी लागो. God gave his life देवाने त्याचं जीवन दिलं so that you and I जेणेकरून तुम्ही आणि मी would have eternity. आपल्याला सार्वकालिकता प्राप्त होईल. And then he gives us a responsibility. मग तो आपल्याला एक जबाबदारी पण देतो. Not only there is a promise of forgiveness for your past, your present and the future, फक्त आपल्याला हेच अभिवचन नाही की तुम्हाला तुमच्या भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील पापांची क्षमा होईल. that he loved you to be a disciple, त्याने तुमच्यावर एक शिष्य म्हणून प्रीती केली. and he wants you to go out and make disciples. आता त्याची अशी इच्छा आहे की तुम्ही देखील बाहेर जावं आणि शिष्य बनवावं. For a moment, if you today surrendered your life, आणि एका क्षणासाठी जर तुम्ही आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलं, not just consume and enjoy what Jesus did on the cross, आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती जे कार्य आपल्यासाठी केलं फक्त ते ऐकून ते बघून त्याचा फक्त आनंदच घ्यायचा नाही. you're not a spectator. तुम्ही कोणतेही प्रेक्षक नाहीत. You're not the only one that is supposed to enjoy this. आणि तुम्ही फक्त अशा प्रकारचे लोक नाहीत की फक्त बघायचं आणि आनंद घ्यायचा. But God has given you responsibility and a calling to go and share it with others. पण परमेश्वर देवाने आज प्रत्येकाला ही जबाबदारी आणि संधी दिलेली आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे ते बाहेर जाऊन आपण सांगितलं पाहिजे. So when you take that bread, म्हणून ज्यावेळेस आपण ती भाकरी घेऊ, you take that cup, ज्यावेळेस आपण तो प्याला घेऊ, remember that's why it was done. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की याच कारणासाठी हे केलं गेलेलं आहे. When you eat, when you drink that, you are saying, I will be responsible.
आणि ज्यावेळेस तुम्ही ते खाता आणि पिता तुम्ही अशा प्रकारे कबुली देता की होय मी जबाबदार आहे. You're making a promise to your Lord and Savior. तुम्ही तुमचा प्रभू आणि तारणारा याला अशा प्रकारे अभिवचन देत आहात. I will no longer be complacent. आणि येथून पुढे मी आता तृप्त समाधानी असा व्यक्ती राहणार I नाही. will no longer be ashamed of what other people think. आणि दुसरे लोक माझ्याविषयी काय विचार करतील याविषयी मी शरम बाळगणार नाही. I will no longer be ashamed of rejection. आणि कोणत्याही प्रकारचा धिक्कार नकार जरी माझ्यावर आला तरी त्याची मला शरम वाटणार नाही. Because Christ gave his life for you. कारण ख्रिस्ताने त्याचं जीवन तुमच्या करता दिलेलं आहे. There's nothing more he can do for you and I. आणि आता तो इथून पुढे तुमच्या करता आणि माझ्या करता अधिक काही करू शकत नाही. He left it to us. त्याने आता आपल्यावर हे सोडलेलं आहे. How about we do what God has called us to do? आणि आता परमेश्वर देवाने जे कार्य करण्याकरता आपल्याला बोलवलेलं आहे त्या कार्य आपण कशा प्रकारे करत आहोत. We may not be able to change this world, हे जग आपण बदलू शकत नाही. but we can change where you're standing. पण ज्या ठिकाणामध्ये तुम्ही उभी आहात ती उभारी तुम्ही बदलू शकता. Let's do that. आणि फक्त तेवढंच करा. May God bless you. देव प्रत्येकाला आशीर्वादित करो. May he meet you exactly where you are. तुम्ही ज्या कोणत्या ठिकाणामध्ये आहात त्या ठिकाणामध्ये तो तुमची भेट घेऊ. His broken body is healing for your broken body. आणि त्याचं जे मोडलेलं शरीर आहे ते तुमच्या मोडलेल्या शरीरासाठी आरोग्य देत आहे. If you're dealing with physical illness, जर तुम्ही कोणत्याही शारीरिक व्याधींना घेऊन आज त्रस्त आहात, if you're dealing with physical health issues, medical issues, जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे आरोग्याविषयी समस्या जर तुमच्यामध्ये आहेत, तुम्ही त्याशी झगडत आहात, this bread is created so that you would be healed. आणि ही भाकर बनवण्यात आलेली आहे जेणेकरून तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. That blood was shed so that he could purchase eternity for you. आणि ते रक्त सांडण्यात आलेलं आहे की जेणेकरून तो तुमच्यासाठी सार्वकालिकता विकत घेईल. And after the service, आणि सभा संपल्यानंतर if you would love to be prayed for, I'll be here and I'm sure the pastors will be here. We would love to pray for you. आणि जर आज तुमच्या अंतःकरणावर टोचणी लागलेली असेल, तुमची इच्छा असेल की मंडळीच्या पालक वर्गाने तुमच्यासाठी प्रार्थना करावी, तर आम्ही फार आनंदी होऊ. तुम्ही पुढे या, आम्ही तुमच्याकरता प्रार्थना करू. God wants to do a new thing in our life. परमेश्वर देवाला आपल्या जीवनामध्ये नवीन गोष्ट करायची आहे. God wants to change this world, but he wants to change us first. परमेश्वराला हे संपूर्ण जग बदलायचं आहे, पण सर्वात प्रथम त्याला आपल्याला बदलायचं आहे. Like it's been said, charity begins at home. आणि आपण पाहतो की सर्वात सोपी गोष्ट, साधारण गोष्ट आपल्या घरातूनच आपण सुरुवात करावी. Unless God does the work in you, you cannot say, come and see. आणि जोपर्यंत परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला म्हणू शकत नाही या आणि पहा. You can't become an Edward Kimball if you don't realize the beauty of the gospel. जोपर्यंत तुम्हाला पवित्र शास्त्रामधलं हे सौंदर्य समजत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः एडवर्ड किंबल होऊ शकत नाही. And so let's go and surrender our lives before the Lord. म्हणून आपण सर्वजण या वेळेला आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करूयात. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.